रागिनताई, रागिनताई पाणी. काय जादू आहे माझ्या हातात? हा, जवळ येऊन पाणी दे ना. तुम्ही काय हसताय माझ्यावर? तुम्ही हसलात ना आता? नाही रागिनताई, त्यांना हसता रडता कुठे येते? नाही, अरे मी पाहिलं ना, ते हसले. पप्पा बघितलं, बघितलंस? हसले ना. मला वाटलंच होतं तुम्ही माझ्यावर हसणार. सगळं माझ्या मनाविरुद्ध घडतंय ना, म्हणजे तुम्हाला हसायलाच येणार. ते नव रागिनताई, कारखान्यावर कवा रुजू व्हायचं मी? तू गप्प बस रे. हे सगळं माझ्या मनाविरुद्ध घडतंय आणि तुला तुझ्या कधी कामावर रुजू हो. का काय झालं? माझा सगळा प्लॅन आहे ना, तो फिसकटणार असं वाटतंय. असं नाही व्हायला पाहिजे. तेच तर ना, हेच त्या माजोरड्या ताई मॅडमला सांगते समजावून, तिच्या भल्यासाठी सांगते, तर ते स्वतःच खरं करते. माच दाखवते मला. राजकारण मी करते, राजकारण मी करते. ते तुम्ही म्हणला तसंच राजकारण नसा नसात भिनलंय बघ. बघितलं, पुन्हा हसले. अहो, काहीच कसं वाटत नाहीये तुम्हाला? किती हा निर्लज्जपणा. नाही नाही, तुम्हाला नाही कळणार माझं काय चालू आहे. नाही पण आताच म्हणलं की सगळं मनाविरोधात व्हायला लागले. होय ना, सगळं मनाविरुद्ध घडतंय. ह्या पावळट सुमीला समजावायला सगळे जमतायत, पण तिला नाही समजलं पाहिजे. सुमी आणि समर मध्ये बोलणं नको व्हायला. नाही, सगळा प्लॅन चौपट करणारी ती माजुरडी बाई आणि तिचा तो मूर्ख लाचार भाऊ. माझ्या इडलीहून आणलेला सोफ्याची वाट लावली त्यांनी. ताई, आपलं काम आहे, त्यामुळे जरा सहन कर, जरा प्लीज. तुम्ही तू गप का? काय ती सांग की आम्हाला. काय आहे तुझ्या मनात, सांग किती. सुमे, का बोलत नाहीस नवरा संगट? संसारात हटवादीपणा बरा नाही तुम्ही. हो, हे बाकी बरोबर बोललात तुम्ही. सुमे, त्या आयुष्यभर बोलणार नाहीस का जावाय बापून संग? अगं बोल काहीतरी. तुला सोड चिट्टी घ्यायची का? तसं असेल ना ती बी सांग. शामराव काका, उगं काय बी बोल नका. अगं मग का बोलत नाहीस ते तरी सांग. नवऱ्याचं लफडं आहे का बाहेर? नाना, काय बोलताय? नाही हो, आमचा समर असा नाहीये. अहो नाना, तसं काय बी नाही. मग का बोलत नाही? असं नसतं का पोरी? हे बघा, तुम्ही समद्यांनी मिळून मला जाम वात आणलाय. मी जाऊ का यात? हा बघ सुमी, तुला जिकडे जायचं आहे ना तिकडं जा. पहिलं जावाय बापू संकट बोल. हा, सुमे, संसारात असं तोंड वाकडं करून चालत नाही. नवरा म्हणजे परमेश्वर आहे, त्या संग का बोलत नाहीस? असं नसतं का पोरी? नवऱ्यानं मारझोड जरी केली तरी संसारात बायकांनी गप बसावं आणि गप प्रपंच करावा. अगं, संसार करायचा तर नवऱ्या संगत बोलायला लागतंय. हा बघ सुमी, बोलून टाक पाठदिशी. सुमन, अगं तुझ्या माहेरची ही मंडळी तुला इतक्या प्रेमानी मायेनी जीव तोडून समजावतायत. तू थोडा तरी विचार कर ना. हा, म्हणजे त्यांचा मान राख ना थोडासा. सुमे, 1 तास झाला तुला समजावून सांगतोय, का ऐकत नाहीयेस आमचं? तुमचं झालं का सगळ्यांचं? मी जाऊ का यात? सूर्या, तुझी पोरगी आमचा अपमान करते बरं का? सुमे,
आता आमचं ऐकायचं नव्हतं तर बोलावलं कशाला? अहो, तो ताईने फ्रान्सवरनं मागवलेला फ्लॉवर पॉट होता. सॉरी ते काय भूक लागली की चिडचिड होती हो माझी. लो बीपी आहे ना. ते काय आणून देतो. 50-50 रुपयाला मिळतं हायवेला. मी मी जेवाय वाटते आलीच हा. सुमन, हे सगळेजण काय म्हणतायत ते ऐक तरी. सासूबाई आधी पोटोबा मग इटोबा. चला हात धुवून घ्या सगळ्यांनी. आता डायनिंग वर काय बसता येणार नाही तेव्हा इथंच पंगत बसवूया. हा आलीच मी. सुमे, जेवण एकदम जबरदस्त झालं बरं का. हा एक नंबर. तुम्ही मस्त झालं जेवण. हा मग तुम्हीची आजची चवच भारी आहे. मला तर बाई झोपच यायला लागली. मी काय म्हणतोय आता ले जबराट जेवली आपण. जरा गटकाभर झोपता का? झोपू. आणि मग समजू सुमेला सूर्या काय म्हणतोय नंतर समजू. चालते. हा इथं पडू आता. पडू इथं जा. काय पडा. आया. काय 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 देऊ नको माझ्या हातामध्ये. काही करता येत नाहीये मला. काही करता येत नाहीये. चिडचिड होतीये माझी. ताई शांत हो. अगं तिसऱ्यांदा उशी फेकलीस तू. काय शांत काय होऊ? शांत काय होऊ? हा काय प्रकार चाललाय नरसू? अरे मस्त खिरलंय माझं आता. खिरलंय. मान्य आहे ताई मला. माझंही. अगं पण काय करणार. सहन येंगे थोडा. सुमनला समजावं म्हणून चाललंय ना सगळे. कसलं समजावणार नाही. लायकी आहे त्या माणसांची. इटलीहून आणलेल्या माझ्या सोफ्यावर त्यांचे ते कळकट्टान बळकट्टान घाणेरडे पाय ठेवून बसतायत. स्वतःच्या बापाचं घर असल्यासारखं घरभर फिरतायत नुसते. त्या म्हाताऱ्याने माझा फ्रान्स आणलेला फ्लॉवर पॉट फोडला. डोकं फिरलंय माझं. मस्तकच कळ गेली माझ्या. ओ माझ्याही. पण काय करणार. अगं सहन येंगे थोडासा. सुमनला समजावं म्हणून चाललंय ना हे. काय समजवणारी माणसं. अक्कल आहे का त्यांना? माझ्या फ्रान्सचा फ्लॉवर पॉट फोडलाय आणि मला म्हणतोय म्हणे 50-100 रुपयाला हायवेवर मिळतो तो हायवेवरचा फ्लॉवर पॉट आहे 50-100 रुपयाचा. माझंही. काय तुझंही काय? माझ्याही डोक्यात हेच चाललंय. कसली गावंढळ आणि चीप माणसं आहे ती. पण सहन येंगे थोडासा. अगं सुमनला समजावं म्हणून चाललंय नाही सगळं. ताई मॅडम खाली बोलले तुम्हाला. परत समजायला सुरू झालंय सगळं. काय समजावणार? त्या बिंडोक मुलीच्या काही लक्षात तरी येणार आहे का? अक्कल आहे का तिला तेवढी? मी नाही येणार. ताई ताई असं करू नकोस अगं. अगं समजावणाऱ्यांच्या पोटात काही नव्हतं ना इतके वेळ. त्यामुळे इफेक्ट होत नव्हता. पण आता होईल. आता दाबून जेवलेत ते. तू चल ग खाली. अगं आपण तिथं असणं महत्वाचं आहे ताई. वहिजे ताई मॅडम चला की. चल 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 थांब उशी. उशी घे. चल. हे बघा नाना हरितात्या भामाजी मी काय सांगते ते नीट ऐक. सासूबाई बरं झालं तुम्ही ब्याला. तर मी काय सांगत होते. तुम्ही सगळी जुनी जाणती माणसं आहे. 4 पावसाळं माझ्यापेक्षा ज्यादा बघितल्यात. मी 62 बघितल्यात. मामाजी अहो एक कमी करा की. अहो समजून घ्या. यंदा मानवाचा पाऊस पडला नाही ना. बट मी काय सांगत होती की कुठल्या बी नात्यात बळजबरी नसावी. आणि नवरा बायकोच्या तर नाहीच नाही. नाना समजा मी तुमच्या पाया पडले आणि पाया पडल्यावर मी तुम्हाला मनात ना ए म्हाताऱ्या म्हणून अशा शिव्या दिल्या. समजा बर का.
तर ह्यातलं खरं कुठलं? म्हणजे पाया पडणे हे खरं का मी शिव्या दिल्या हे खरं? तुम्हीच सांगा. शिव्या देणं. शिव्या. मुंह में राम आणि बगल में छुरी. आता बघा, तुम्ही सगळीजण समजूतदार आहे, जुनी जाणती माणसं आहे आणि तुम्ही सगळी खरी आहेत, त्यामुळं खरं काय ते तुम्हाला कळालं. समजा मी माझ्या नवऱ्याच्या तोंडासमोर गोड गोड बोलले आणि मनात त्याला शिव्या घातल्या, तर त्या नात्याला काय अर्थ राहील का? तुम्हीच सांगा. अजिबात नाही. त्यापेक्षा ते नातं नसलेलंच चांगलं. आणि खोट्या नात्याला काही अर्थच नसतो. एकदम बरोबर मामांजी. कुठल्या बी नात्याला येळ दिला की ते नातं आपोआप फुलतं. तेव्हा मला जरा टाइम द्या. तुम्हा सगळ्या जुन्या जाणत्या माणसांना पटतंय ना माझं म्हणणं नाना? बरोबर बोलीस पोरी. अहो बरोबर काय. हे बघा, सुमन चुकतीये आणि तिची समजूत घालायला तुम्ही सगळे इथं आलाय. अगं बेबी, तुम्ही बरोबर बोलती. खोटं खोटं वागण्यात काय अर्थ आहे? आमची सुमी कधीच खोटं वागत नाही. मामाजी एकदम बरोबर बोलला तुम्ही. तुम्ही सगळ्यांनी मला समजवलं, मला मार्गदर्शन केलं, हे माझ्यासाठी लय महत्वाचं आहे आणि हे आयुष्यभर ध्यानात ठेवीन मी. पण मला जरा टाइम द्या. मला जेव्हा मनापासून वाटेल तेव्हा मी पक्क बोलीन. ओ असं कसं? अहो सुरेशराव समजून सांगा ना तिला. अहो पाहुणं, आता समजावलंय की. आणि सुमीला समजलंय बी. ती बोलतो म्हणली ती. हे बघा, तिने आजच्या आज त्याच्याशी बोललं पाहिजे. सासूबाई ना आता असं लादून तयार होत नसते. ह्या सगळ्या जुन्या जाणत्या माणसांनी समजवले मला. माझं डोळं उघडलं बघा तुम्ही. सुरेश, आल्या का एवढी पोरगी तुझी समजूतदार आणि तू उगाच हटवादी म्हणतोयस. हाय तर आमची सुमी हुशार. बर, तुम्ही सगळ्यांनी समजवलं, मला समजलं. आता येळ आली की बोलीन ह्यांच्या संगत. तुम्ही काय बी काळजी करू नका. झालं. आपण सगळी जण सुमीला समजाय आलो होतो. हा, आता ती सुमीला समजले. मग मी काय म्हणतो सुरेश, आता थांबण्यात काय पॉइंट आहे? आपण जाऊ आता. ठीक आहे, जाऊया. चला चला चला. मी येते सोडायला. ताई मॅडम येतो. नमस्कार, येतो. बेबी, ताई मॅडम येतो. ताई, हे सगळं उलटच झालं की. तुझं राजकारण फेल गेलं कम्प्लीट. वर फ्रान्सवरनं आणलेला तो फ्लॉवर पॉट, तो फुटला ते वेगळंच. आता जर ती खानावळवाली समरशी बोलली नाही तर मी तिला घरातून बाहेर काढणार म्हणजे काढणार. वरती डिवोर्सची नोटीसही पाठवीन. आता तर चांगलं निमित्त मिळाले मला. काय चाललंय तुझे? काय करू ताई, वाट बघतोय. वाट बघून जीव शिणला. जीव जायची वेळ आली ताई आता. अगं समर सुमनशी कधी बोलणार? सुमन कधी राजीनामा देणार? मी कधी चेअरमन होणार? काही कळत नाही ताई. राजकारणात वाट बघावी लागते. नियम क्रमांक 12. अगं इथं 12 वाजायची वेळ आली ताई. तर मी तरी काय करू? ती पोरगीच तेवढी हेकेखोर आहे. आता ती बोलावी म्हणून लायकी नसलेल्या माणसांना मी घरात घेतलं माझ्या. काय उपयोग झाला त्याचा? पण अरे आला बघा समर. समर, अरे काय करायचं आता? एवढे आपले पाहुणे आले, त्यांनी तिची समजूत घालायचा प्रयत्न केला, पण ती सुमन आपला हट्टीपणा सोडायला तयारच नाहीये. किमान आपल्या माहेरच्या माणसांचा मान तरी ठेवायचा ना. तेवढे कळकळीने समजूत घालत होते तिची. तिने त्यांचा पण अपमान केला. हो ना, आपले सन्माननीय पाहुणे मोरे, त्यांचा अपमान झाला ना, म्हणून ताईला खूप वाईट वाटलं रे. हो, हो, नाही म्हणजे
सुमीना असं करायला नको होतं. बरं आता तू कधी बोलणार आहेस सुमनशी? माझे प्रयत्न चालूच आहेत मम्मा. मी सांगतो तिला समजून. अरे असं नाही, गणपती झाले ना की आपण चेअरमन बदलू. तोपर्यंत तू सुमनला राजीनामा द्यायला तयार कर, तिच्याशी बोल. हो, माझे प्रयत्न चालूच आहेत. कसले प्रयत्न? एवढा का हट्टीपणा करते ती तेच कळत नाहीये. अगं काही नाही, तिला आत्ता जरा राग आलाय ना, तिचा राग शांत होऊ देत, मग मी बोलतो. मर अरे उद्या विसर्जन आहे गणपतीचं, तर त्याच मुहूर्तावर तिलाही सांग ना की चेअरमन पदाचं पण विसर्जन करून टाक म्हणा तुझ्या. नाही. आधी तिच्या रागाचं विसर्जन व्हायला हवं. चेअरमन पदाचं विसर्जन कधी होईल? राजीनामा मिळेल आपल्याला कधी. हे बरोबर आहे, म्हणजे समर तू तिच्या रागाचं लोणी करून टाक पटकन. तू हसतोयस का आमच्यावर? नाही, तुम्हाला नाही. ते राग मला ऍक्च्युली काहीतरी वेगळं झालं डोक्यात. नाही, सध्या तरी सुमनशी गोड बोलायचं आणि तिच्याकडून राजीनामा घ्यायचं एवढंच डोक्यात ठेव. हो. मग तुम्ही जाणार आहात का गणपती विसर्जनाला? हो ना, मग तेव्हाच नरसू म्हणतोय तसं तुमच्यातल्या आबोल्याचंही विसर्जन करून टाका. हा काय आहे, नवरा बायकोनी असं एकमेकात न बोलणं बरं दिसत नाही रे. मला आपली माझी पूर्वीची अल्लड निरागस सुमन परत पाहिजे. हो ठीक आहे मम्मा, मला फक्त उद्याचा दिवस दे. तू आजही प्रयत्न कर. हो ठीक आहे, करतो ना. बरं जाऊ मी. हो, प्रयत्न चालू ठेव रे आत्तापासूनच. नाही मॅडम, मी काय म्हणते, आपण रागिणीची मदत घ्यायची का? नाही म्हणजे तिचं डोसकं एकदम फास्ट चालेल. काही नको, तिची लायकी नाहीये तेवढी. आपल्या फायद्यासाठी म्हणून. मी सांगितलं ना तिच्या मदतीची काही गरज नाहीये म्हणून. तिला तिच्या लायकीप्रमाणेच वागवायचं आहे आपण. रागिंदाई, बारक्यापासून मला चेसचा लय नाद आहे. असं समोरच्यावर कुरगुडे करण्यात लय इंटरेस्ट आहे बघा. राजकारणात यायचं म्हणजे चेसमध्ये मास्टर असाय पाहिजे माणसानं. कवा, कधी, कुठं, कशी चाल करायची हे परफेक्ट होतं माणसाचं. तुम्ही टाका की डाव. अहो मी बघा कसं धडा खेळतोया. तुमची 4 प्यादी, 1 घोडं, 1 उंट मारलं की म्हणजे चेस मध्ये. हो, चेस खेळता आलं म्हणजे आपल्याला राजकारण आलं, हा मूर्खपणा आहे. हो तसं बारक्यापणापासून बुद्धिवाईज माझी कमीच आहे. तुमच्या समोर काय लायकी आहे माझी? की लायकी? त्या अनुराधा मंत्री पाटीलनी माझी लायकी काढली. जी तू लायकी काढली? तुम्ही नुसता हुकूम करा, जाऊन तिचा मर्डरच करतो आता. जा कर, जा. उगाच उचलली जीभ लावली टाळ्याला. हा, ते जरा मला बारक्यापणापासून आगळ पगळ बोलायची सवय आहे म्हणून. अप्पा, त्या अनुराधा पाटीलने माझा अपमान केलाय, माझी लायकी काढली. तुम्ही खुश असाल ना? अहो मग हसा ना, हसा. जाऊ दे ना रागिंताई, कशाला तुम्ही मनावर घेताय? तुम्ही डाव टाका. हे मला धडाधडा डाव टाकायची सवय नाही. मी वेळ आली की डाव टाकते. चल बस, बंद करे, उचल. ओ रागिंताई, असा अर्ध्या मृदेवर डाव टाकून कुठं निघालाय? का हारायला लागलाय म्हणून? मी हरत नसते. हा चेस आहे ना, मी फक्त टाइम किल करायला खेळते. आणि आता मला खूप कंटाळा आलाय. सोय पहिला उचल आणि फेकून दे बाहेर. काही येडपट मामी कशाला फोन करतेय? हॅलो हॅलो रागिनी, मामी साहेब बोलते. मी मामी साहेब. बोला. अगं माझं एक काम होतं तुझ्याकडं. म्हणजे समोरून सुमी बोलायला आगावीत म्हणून जरा मदत पाहिजे होती ग तुझी. जरा समजाव की सुमीला बोलायसाठी. मी का समजावू? अगं ताई मॅडम आणि यांचं राजकारण सक्सेस व्हायला पाहिजे का नका? कसलं राजकारण? हाय का आता? अगं गोड बोलून समीकडून राजीनामा घ्यायचा हे राजकारण ठरलंय. तुला माहित नाही का काय? हा अच्छा, असं आहे का ते? अहो पण मामी साहेब, तुम्ही किती समर सरांशी बोलायला लागली तरी ती राजीनामा देणार नाही. देणार. माझा सुमीच्या चांगुलपणावर पक्का भरोसा आहे.
फक्त सुमी बोलली पाहिजे ग समर संकट. तू व्हायच मदत कर की. नाही 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 नाही. अहो आधीच तुमच्या ताई मॅडम माझ्यावर जाम भडकलेत. मला तुमच्या भानगडीत पडायचंच नाहीये. परत ताई मॅडम मलाच बोलतील. तुम्ही तुमचं बघून घ्या. ठेवते फोन. अगं रागिनी, अगं ऐक की. त्या अनुराधा मंत्री पाटीलला वाटतं की तिलाच राजकारण कळतं काय. ती मास्टर आहे. येडपट आहे येडपट. एक 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 मिनिट जितू. आता मला खरी चाल सापडली. आता त्या अनुराधा पाटीलला मी राजकारण शिकवणार आणि तिचं राजकारण तिच्याच घशात घालणार.